नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये जे परीक्षा झाली होती डिसेंबर मध्ये सगळे पेपर संपले होते आणि त्याच्या 2 महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये निकाल फायनल मेरिट लिस्ट डिस्ट्रिक्ट वाईज आलेले आहेत आणि ग्रुप डी असेल, रेग्युलर फील्ड वर्कर असेल, गट क ची सर्व पदे असतील त्याचे सर्व निकाल जाहीर झालेले आहेत। तर एकंदरीतच आमचे मित्र ओंकार अण्णासाहेब खवले यांची रेग्युलर फील्ड वर्कर यापदी निवड झालेली आहे। हिवताप अधिकारी ग्रुप डी रेग्युलर फील्ड वर्कर। तर उस्मानाबादला म्हणजेच धाराशिवला या ठिकाणी एकच जागा असताना त्यांनी फॉर्म भरला होता। तर 162 मार्क मिळवलेले आहेत त्यांनी आणि त्यांचं या ठिकाणी रेग्युलर फील्ड वर्कर यापदी निवड झालेली आहे। त्यांची ही ड्रीम पोस्ट त्यांनी कशी मिळवली आणि कसे 162 मार्क एका हातोलासारख्या खेडेगावात ग्रामीण भागात राहून घेतले, तर संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यांच्याकडूनच आपण ऐकणार आहोत। तर सांग। तर पहिल्यांदा एक सांगतो, कोणतीही पोस्ट ही चांगली पोस्ट आहे। कोणती एखादी पोस्ट चांगली आहे तर एखादी वाईट असं असू शकत नाही। आणि त्यामुळं पहिली गोष्ट, जर तुमच्याकडे कोणता जॉब नसेल आणि जर तुमचा अभ्यास असेल त्या सिलेबसनुसार तर तुम्ही ती द्यायला हरकत नाही। ती ग्रुप सी आहे किंवा डी आहे हे बघणं महत्त्वाचं नाही आहे। त्यामुळं जेव्हा आरोग्य भरतीची परीक्षा आली त्यावेळी मग मी ज्यावेळी ॲडव्हर्टाईजमेंट पाहिली तर त्यावेळी मला भरता येईल असे कोणतं पद आहे तर रेग्युलर फील्ड वर्कर हे पद वाटलं आणि त्याचा मी फॉर्म भरला आणि त्यानुसार मी अभ्यासाचं नियोजन केलं। पण तुमचं रेग्युलर फील्ड वर्कर या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला आणि तर एकच जागा असताना उस्मानाबादला म्हणजे धाराशिवला, तर तिथं फॉर्म भरण्याचं कारण काय? एक जागा आणि तेही ओपनला। एक आत्मविश्वास जो होता तुमच्यात तो जबरदस्त होता आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरच तुम्ही ही पोस्ट मिळवली असं वाटतं का तुम्हाला? का काही स्ट्रॅटर्जी काय होती तुमची ह्या पोस्ट मिळवण्यासाठी? एकच जागा, लॉजिक काय असतं तुमचं एक जागा तिथं फॉर्म भरता? रेग्युलर फील्ड वर्करसाठी सगळ्या मी जिल्हे पाहिले आणि जास्त जागा नव्हत्या। 1-2 जिल्हे सोडले तर प्रत्येक ठिकाणी 1 किंवा 2 जागा होत्या। पहिली गोष्ट, ओपनसाठी जागा होती आणि मी पण ओपनमध्येच भरणार होतो। आणि उस्मानाबादला किंवा धाराशिवला एकच जागा असल्यामुळं एकतर जवळचा आहे, तो माझा जिल्हा आहे, त्यामुळं जरी जॉब लागला तरी पण मला तो जॉब करता येईल अशा ठिकाणी मी भरायचं ठरलं होतं। दुसरी गोष्ट, ओपनसाठी जागा होती म्हणजे कॅटेगरीचे इतर मुलं दुसरीकडे जातील असा एक विचार होता आणि कमी फॉर्म येऊ शकतात आणि आपला अभ्यास पण आहे। जर 160च्या वर जर पडले तर नक्कीच चान्स होता आणि त्यानुसारच मी अभ्यास केला आणि यश भेटलं आहे त्यानुसार। तर तुम्ही ग्रामीण भागात राहून हातोलासारख्या या गावात, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव अशा छोट्याशा ग्रामीण भागात राहून ही पोस्ट तर मिळवली आहेच, परंतु एक पोस्ट मिळवल्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे की अभ्यास ग्रुप डी या ठिकाणी रेग्युलर फील्ड वर्करची पोस्ट मिळवल्यानंतर अभ्यास करीत जे विद्यार्थ्यांचे ज्यांना गरज आहे जॉबची, ते विद्यार्थी जॉब करत पुढच्या पोस्टची तयारी करणं योग्य आहे का? अगर तयारी होऊ शकते का? काय वाटतं तुम्हाला? आता ते जॉब, जर तुमचा अभ्यास झाला असेल, चांगल्या प्रमाणात एक बेस तयार झाला असेल तर तुम्ही जॉब करत नक्कीच करू शकता। जर तुमचा बेस तयार नाही आहे तर मात्र तुम्हाला पूर्ण वेळ अभ्यासाची गरज आहे, पण पूर्ण वेळ अभ्यास करण्याची गरज नाही जर तुमचा बेस तयार झाला असेल। बेस तयार झाल्यानंतर जास्त वेळ अभ्यास करण्याची गरज नाही असं मला वाटतं। त्यामुळे जॉब करत पण तुम्ही पुढच्या परीक्षांची तयारी करू शकता आणि अनेकांनी ते पास झालेले आहेत असं करून। त्यामुळे त्याची काही गरज वाटत नाही, मला वाटत नाही की जॉब न करता अभ्यास करावा। तर जॉब भेटत असेल तर करावा आणि ते करत अभ्यास करायला पुढच्या परीक्षांचा हरकत नाही। तर सरळ सेवा भरतीच्या जी मेगा भरती चालू आहे 75,000 महाराष्ट्रात, तर त्याच्यातील काही परीक्षा राहिल्या जसे की MIDC आहे, पुरवठा निरीक्षक आहे, पुन्हा पाहिलं तर आपण ज्या परीक्षा आहेत आदिवासी विभाग आहे आणि नागपूरचं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे, धुळ्याचे जे परीक्षा बाकी आहेत, पुन्हा कारागृह विभाग आहे, अनेक अशा स्पर्धा परीक्षा राहिलेल्या आहेत। तर ते 160च्या वरच मेरिट लागतं, जवळपास 160+ असेलच तर चान्सेस राहतात सरळ सेवा परीक्षेत। तर तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने कोणती योजना असली पाहिजे त्या अंतर्गत तुम्ही 160+ क्रॉस करू शकता आणि कोणत्या विषयावर भर आणि कशा पद्धतीने 160+ तुम्ही गेलं पाहिजे? काय वाटतं? कोणती पण स्पर्धा परीक्षा ची तयारी करताना पहिली गोष्ट त्याचा सिलेबस पाहायला पाहिजे आणि शक्य असेल तर PYQs पाहिले पाहिजेत आणि त्यानुसार अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे। आणि ज्या तुम्ही मागच्या परीक्षा दिल्यात त्यामध्ये ज्या गोष्टी तुमच्या चुकल्या,
ज्यात तुम्ही कच्चे आहात तर त्या गोष्टींवर काम केलं पाहिजे आणि 160च नाही तर मॅक्झिमम मार्क्स घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की कट ऑफ किती लागेल हे ते पेपरच्या डिफिकल्टीनुसार ठरतं, त्यामुळे आधीच आपण ठरवू नये असं मला वाटतं. मॅक्झिमम मार्क्स घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जसं आपण 10वी 12वीला करतो की मॅक्झिमम मार्क्स घेण्याचा प्रयत्न असतो आणि अशातच आपल्याला चांगले मार्क्स पडतात. तर तोच अप्रोच ठेवला पाहिजे आणि एक असं टार्गेट न ठेवता मॅक्झिमम कसे मार्क्स घेता येतील त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार नियोजन केलं पाहिजे. तर ग्रामीण भागात राहून हातोल्यासारख्या ठिकाणी तुम्ही पोस्ट मिळवली आहे. जर स्पर्धा परीक्षा म्हटलं की पुणे येतं आणि पुणे, संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरात जाऊन विद्यार्थी तयारी करत असतात आणि एक संभ्रम गोरगरीब विद्यार्थ्यात या ठिकाणी निर्माण होतं की पुण्यात किंवा संभाजीनगरला जाऊनच स्पर्धा परीक्षा आपण क्रॅक करू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं, ग्रामीण भागात एक नियोजन असेल, कशा पद्धतीने नियोजन करून तुम्ही पोस्ट मिळवू शकता, तुमची ड्रीम पोस्ट, आणि तुम्ही याविषयी सांगा. ग्रामीण भाग किंवा शहरी भाग, ग्रामीण भागातून शहरी भागात गेलं की अभ्यास काहीतरी म्हणजे एनलायटनमेंट होतं असं काही नाही आहे. ग्रामीण भागात राहूनही तुम्ही अभ्यास करू शकता. शहरी भागात जाऊन एवढंच की तुम्ही डिस्कनेक्ट होता, ग्रामीण भागातील तुमच्या घराची समस्या वगैरे तुम्हाला त्याचं हे राहत नाही. परंतु जर तुमचा एक बेस तयार झाला असेल, एखाद्या वर्षी समजा तुम्ही गेलात, एखादा क्लास लावला किंवा 1 वर्ष गेलात, तर त्यानंतर गावाकडे येऊन अभ्यासही तुम्ही करू शकता. कायमच पुण्यात राहूनच अभ्यास केला पाहिजे असं मला वाटत नाही. गावात राहूनही अभ्यास होतो आणि योग्य नियोजन केलं आणि व्यवस्थित जर वातावरण तयार केलं गावात राहूनही, तरी पण पोस्ट काढता येऊ शकतात. अनेकांनी त्या काढलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे होते आमचे मित्र ओंकार अण्णासाहेब खवले यांनी धाराशिव जिल्हा रेग्युलर फील्ड वर्करपदी प्रथम क्रमांक आलेला आहे त्यांचा आणि एकच जागा होती तिथं, विशेष म्हणजे, आणि तेही ओपनला होती. ओपन कोट्यातून त्यांचा या ठिकाणी प्रथम आलेले आहे, त्यांचं सिलेक्शन झालं आहे रेग्युलर फील्ड वर्कर या पदी. तसेच आमचे आणखी काही मित्र आहेत जे ग्रामीण भागातील या आरोग्य विभाग भरतीमध्ये लागलेले आहेत. तर काहीही तुम्ही ग्रामीण भागातून अभ्यास करत असाल तर खचून न जाता येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत महाराष्ट्र सरकारच्या असतील, केंद्र शासनाच्या असतील, तुमचं जर स्वप्न असेल तर तुम्ही निश्चितच त्यात यश मिळवू शकता. तुम्ही सातत्य ठेवा आणि तुम्हाला तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही परीक्षेची तयारी करत आहात त्याच्यात आणखी थोडी ताकद लावा, आणखी नियोजनात बदल करा, परंतु करत राहा, कारण एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तर हे होते आमचे मित्र ओंकार अण्णासाहेब खवले, ज्यांचा आरोग्य विभाग भरती 2023 रेग्युलर फील्ड वर्कर धाराशिव जिल्हा या ठिकाणी निवड झाली आहे. त्यांना आपण पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊ आणि आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि तुम्हाला सांगतो की या ठिकाणी त्यांनी असं शेतात राहून, रानात राहून सुद्धा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तुम्ही कुठूनही अभ्यास करू शकता. अभ्यासाबाबतीत काहीच नाही, तुमच्यात एक इच्छाशक्ती पाहिजे, जिद्द पाहिजे आणि एक सातत्य पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतात. तर पुन्हा एकदा त्यांचा धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी आणि अशाच मुलाखतीसाठी असं सबस्क्राईब करा. आणि आपलं बालाजी के टॉक्स आपलं यूट्यूब चॅनल तुम्हाला स्पर्धा परीक्षेविषयी अपडेट देत राहील. धन्यवाद.